गुड मॉर्निंग. आज बघा आमच्या झाडाला फूल आलेलं आहे. मग मी सकाळी सकाळी त्याचा शूट घेतला. त्याच्यानंतर मग मी नेत्रांतला सर्व आवरलं, त्याचा टिफिन वगैरे रेडी करून. आज त्याचे पप्पा घरी नसल्यामुळं आज त्याला शाळेत सोडायला मलाच जायचे होते, म्हणून मग मी त्याला शाळेत घेऊन निघाली. तिकडून आल्यानंतर मग मी सर्व झाडांना पाणी दिले. उन्हामुळं खूप झाडं सुकून चाललेले आहे, त्याच्यामुळं त्याला दोन्ही टाईम पाणी द्यावं लागते. त्याच्यानंतर मग मी पोर साफ करून घेतला सर्व. आणि आज गुरुवार आहे. गुरुवार असल्यामुळं मग मी सर्व दोन्ही पण रूम गोमित्र, हळद, मीठ टाकून असे सर्व स्वच्छ अशा सर्व घराला पोछा मारून घेतला. वगैरे मारून झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि खाली फुलं आणायला गेले. त्याच्यानंतर मग मी हळदीचं लेपन करून घेतले. उमट्याला हळदीचे लेपन लावले. आज दर गुरुवारी मी असे करते. त्याच्यानंतर मग गुरुवारी उमट्याची पूजा पण करून घेतली. इथे कापूरसुद्धा जाळून घेतला. त्याच्यानंतर घरातली सर्व देवपूजा आवरून घेतली. गुरुवार असल्यामुळं आज खूप वेळ लागला मला पूजा करायला. त्याच्यानंतर मग मी आज चहाच नव्हती पिली. मग चहा घेतला, माझ्यासाठी चहा बनवला आणि चहा बिस्किट खाल्ल्यानंतर मग मी केली जेवण बनवायची तयारी. जेवणामध्ये मी आज केलं होतं गवारा शेंगाची भाजी, वरण भात, चपाती. त्याच्यानंतर मग सर्व किचन वटा क्लीन करून सर्व घरावरून मग मी झाली रेडी. मी चालली होती स्वामी समर्थ केंद्रामध्ये 10:30च्या आरतीला. केंद्रामध्ये लगेच पोचली. आमच्या घराजवळून खूप जवळ आहे स्वामी समर्थ केंद्र. केंद्रामध्ये गेली. 10:30ची आरती झाली. 10:30च्या आरतीला मग मी तिथे 11 वाजेपर्यंत थांबली. 11च्या नंतर मग डायरेक्ट मी पिलूला शाळेत घ्यायला गेली. गुरुवारी खूप गर्दी असते केंद्रामध्ये, तिथं जास्त शूट व्हिडिओ तर दूरच राहिला. त्याच्यानंतर मग मी घरी आली. पिलूला घेऊन आराम वगैरे झाल्यानंतर झाली सायंकाळची देवपूजा करून घेतली. पिलूला असं असते बघा, रोज मला अगरबत्ती लावू दे, मला दिवा लावू दे, रोजच असं करतो तो. नंतर मग मी बाहेर दिवा वगैरे धूप वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर अशी